नमस्कार मित्रांनो, मी संदीप साठे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. जो यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे लेट्स ईट म्हणून, आणि मी त्याच्यावरती फूड ट्रॅव्हलिंगचे व्लॉग्स वगैरे टाकत असतो. आणि आत्ता सध्या मी वाशीला इथे इनऑर्बिट मॉलच्या इकडे आलेलो आहे साईटवरती. मी बेसिकली ग्राफिक डिझायनर, मोशन ग्राफिक डिझायनर, कॅलिग्राफर आणि टायपोग्राफर आहे. माझी छोटीशी कंपनी आहे, तिचं नाव आहे वज्रहस्त क्रिएटिव्स, आणि त्याच्या अंडरमध्ये मी खूप सारी कामं वगैरे ग्राफिक्सची डिझायनिंगची घेत असतो. आणि त्या संदर्भात मला बाहेर वगैरे जावं लागतं किंवा क्लायंटबरोबर भेटावं लागतं. आपलं काम इम्प्लिमेंट केल्याच्या नंतर पुन्हा असं बाहेर फिरायला वगैरे जावं लागतं. तर त्यावेळेस मग मी बाहेर वगैरे असं फिरत असताना भरपूर ठिकाणी असं बजेट फ्रेंडली आपल्याला परवडेल असं आपण जेवण खाण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि नवनवीन ठिकाणी कुठे अजून काय भेटते का ते मी करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आत्ता मी वाशीमध्ये आहे, आणि वाशीमध्ये पण असे असंख्य ठिकाणं आहेत की जिथे आपण बजेट फ्रेंडली मस्तमध्ये छानपैकी आपण जेवू शकतो, खाऊ शकतो. तर आता मी वाशीमध्ये आलेलो आहे. आता पाहूया पुढे गेल्याच्या नंतर मला कोणतं आवडते, मी तुम्हाला तेच रिकमेंड करेन. आणि तुम्ही तिकडे येऊ शकता. वाशी स्टेशनच्या इथे जवळच फूड कोर्ट आहे, आणि तिथे खूप सारी आहेत ठिकाणं, म्हणजे की डोसा प्लाझा वगैरे आहे, त्याच्यानंतर पॉप्स वगैरे आहेत. तर बघूया आता कुठे काय कसं भेटतं, कारण आता ऑलमोस्ट असं वाटतं कमीत कमी 3:30 वाजत आलेले आहेत. आणि चला ठीक आहे, आपण पुढे मी जातो, बघतो आणि तुम्हाला मी सांगतो. ओके, आणि मी पुढे मेन्शनच करेन. ओके. तर हॉटेल स्वयंस्फूर्ती म्हणून आहे वाशीला, तिथे मी व्हेज बिर्याणी मागवलेली आहे आणि मस्त अशी सजवून दिलेली आहे. 180 रुपयाला समथिंग आहे, पण खाल्ले आहे याच्या आधी मी. बघूया आज कसं लागतं आहे, आणि तुम्हाला मी पुढे पाठवत राहीन, सांगत राहीन. तर आपलं जेवण तर आलेलं आहे, आणि मी तर सुरुवात करतो. व्हेज बिर्याणी मागवली आहे मस्तमध्ये. स्वयंस्फूर्ती म्हणून आहे वाशीला, आपण येऊ शकता. टेस्ट पण खूप चांगली आहे. आधी खाल्लेलं आहे मी, तर पुन्हा खायला आलो आहे. जबरदस्त आहे. असं कामाभावी बाहेर गेल्यानंतर आपलं बजेट फ्रेंडली कुठे भेटतंय कमी, कारण वेळ पण खूप झालेला, 3:30 वाजता. आपलं मोजकंच खायचं कमी पैशाचं, पण चांगल्या ठिकाणी व्यवस्थित असं भेटेल ते मला छंद आहे. आणि असं मी बाहेर जात राहतो कामानिमित्त, आणि कधी कधी बाहेर असं वेळ वगैरे आपलं तर आपल्याला जेवणासाठी 2 पैसे कमीमध्ये छान व्हेज असतो किंवा नॉनव्हेज असतो आपल्याला कुठे खायला भेटते कुठे नाही. आता तुम्ही वाशीमध्ये आलो, वाशीमध्ये माझी साईड होती, क्लायंटला भेटून आलो, आणि आता इथे मी जेवतो स्वयंस्फूर्तीमध्ये. व्हेज आहे, टेस्ट खूप चांगले आहे. पनीर वगैरे टाकलेलं आहे याच्यामध्ये, तुम्ही बघितलं असेल. पनीर आहे, फरसबी आहे, वाटाणा वगैरे, म्हणजे व्हेज बिर्याणी आहे तशी टेस्ट आहे, नाही असं नाही म्हणता येणार नाही. जास्त मसालेपणा पण याच्यामध्ये नाही आहे. म्हणतात नाही काय तर वेगळं वगैरे लागतं, असं काय नाही. चांगलं आहे, व्यवस्थित बनवलं आहे. आणि स्पेशल यांच्यासोबत व्हेज बिर्याणी बरोबर हे फक्त रायता वगैरे देतात. मी थोडं इन्सिस्ट केलं त्यांना की थोडा पापड वगैरे पण द्या, तर दिला आहे त्यांनी, आपण खातो नाही असं आहे. चांगलं जेवण, थोडा रायता खातो. रायता पण चांगला आहे, व्यवस्थित बनवला आहे. असं नाही की म्हणजे काही गडबडीमध्ये बनवून आपलं ठेवलेलं आहे, असं आहे. जेवण चांगलं आहे. आणि मी रिकमेंड करेन की तुम्ही वाशी स्टेशनला आलात ना, तर फूड कोर्टच्या इथे ना स्वयंस्फूर्ती म्हणून आहे, तर तिकडे तुम्ही नक्की. अजून पण खूप सारे डिशेस आहेत, चायनीज वगैरे पण भेटतं, मटन चिकनच्या थाळ्या वगैरे भेटतात इथं. मी आज आपलं हे नॉर्मल व्हेज मागवलं, व्हेज बिर्याणी, आणि मला खरंच आवडलं. मला प्रचंड भूक लागलेली. मी नॉर्मलच जेवणाचं वगैरे तुम्हाला दाखवत असतो. मला हे जेवण आहे एवढं सगळं मी खातो आहे आता सध्या, ते संपूर्ण मला संपवायचं आहे. तर
आताचा फूड ब्लॉग जो आहे तो मी इथे संपवतो, कारण मला पण खरंच ॲक्च्युअलमध्ये भूक लागली, खूप वेळ झाला आणि माझं यूट्यूबला चॅनल आहे लेट्स इट, त्याला तुम्ही भरभरून फ्रेम द्या, तुम्ही मला कमेंट करा, मला सजेशन द्या की अजून कुठे कुठे काय काय मिळतं, जेणेकरून मी तिकडे जाऊन तिकडचं एक्सप्लोअर करेन. आणि तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो की माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे लेट्स इट. ओके, चला, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नपूर्तीमध्ये आलेलो आहे आणि त्याचे मालक आहेत आतिफ म्हणून, त्यांच्यासोबत आहे. तर मी त्यांना अशी विनंती करेन की तुम्ही जरा तुमच्या बाबतीमध्ये ना थोडंसं इन्फो आम्हाला द्या. आमच्या म्हणजे जे सबस्क्रायबर वगैरे आता ते होणार आहेत पुढे, आणि जे सबस्क्रायबर होतील त्यांच्यासाठी जरा इन्फो द्या की वाशी स्टेशनला आल्याच्या नंतर कुठून कुठे कसं यायचं ते. लेट्स गो आपला रघुवीला मॉल. ओके. ब्रँडर क्रोमा नियर बाय क्रोमा. समोर स्ट्रीट फूड गल्ली आली आपली. हो हो. गल्ली सेकंड शॉप सकाळच्या ब्लॉग सोयन्स कुठे होते ओके त्याच्या ओके. पाठीमागे डेपोच्या पाठीमागे. टेस्ट आपली माझ्यासोबत. नाही डेफिनेटली मी याच्या आधी पण खाल्लेलं आहे तुमचं नॉनव्हेज खाल्लेलं आहे, मटण थाळी खाल्लेली विशेषतः, मटन थाळी चिकन आणि ती खूप चांगलं चिकन सुक्का वगैरे. हां, बेस्ट आहे आपलं, आणि ते मी खाल्लेलं आहे. आपलं कॅप्चर राईस मतलब सर्वात बेस्ट उत्तम आहे आपलं. बेस्ट ट्राय करा तुम्ही आल्यावर. कसं आहे माहिती आहे का साहेब, तुमच्याकडे आता मी ज्यांना व्हेज बिर्याणी खाल्ली ना त्याची ॲक्च्युअलमध्ये टेस्ट मला आवडली, म्हणजे व्हेजच्या ठिकाणी राहिलेलं आहे ते वस्तुस्थिती. आणि नॉनव्हेज तर मी तुमचं म्हणजे मटण थाळी मी खाल्लेली, त्यावेळेस पण मला जाणवलं की गावठी पद्धतीमधलं ते मटण होतं ते, आणि ते मी खाल्लेलं चांगलं आहे. तर थँक्यू मित्रांनो, मी हा इन्फो तुम्हाला सांगितलं. बघा स्टेशनच्या बाहेर आहे एकदमच, डेपोच्या पाठीमागे. डेपोच्या मागे, एकदम डेपोच्या मागे तुम्ही येऊ शकता. आणि मी तुम्हाला रिकमेंड करेन की इथलं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही तुम्ही खावा. ॲक्च्युअलमध्ये ना वर्थ आहे, आपण जे पैसे म्हणजे आपण देऊन खाऊ ते समाधान आहे. चला, धन्यवाद. थँक्यू.